जेलचं म्हणजे ह्याच्यातला जो येलो तर तुमच्याकडे आवळा पावडर असेल तर आवळा आणि पावडर ऍड करू शकता. झाला पूर्ण रिझल्ट बघा. मी फक्त शॅम्पू वापरले, सुंदर झालेत केस माझे आणि केसांसाठी किती भारी आहेत ना. त्यावेळेस मग आपण आवर्जून करतो आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि मला तर स्पेशली अभिमान वाटतं या गोष्टींचा की दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा आम्ही आपल्या मराठीचा म्हणा, आपल्या संस्कृतीच्या ज्या गोष्टी असतील ना त्या रुजवतो, हो की नाही. तर मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हे रविवारची संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी माझी जवळजवळ दुसरी कामं सगळी आवरून झालेली होती. म्हटलं दुसऱ्या दिवशी सोमवारी माझा उपवास असतो, थोडंसं काम हलकं करूया, यासाठी मी म्हटलं त्याप्रमाणे गाजराचा हलवा केलेला आहे. म्हटलं चला सीझन चाललेलं आहे, उन्हाळा पण आलाय, पण एकदा करूयात. आणि सोमवारी सकाळी मग ज्यावेळेस बघा माझा जर उपवास असतो मग मी यांच्यासाठी नाश्त्याला खूप जास्त काही केलेलं नव्हतं. एकट्यासाठी मटकी होती करलेली, तर मग तीच थोडीशी बॉईल केलेली होती. हलवा पण केलेलाच होता आणि ॲपल मग कट करून दिला. तर सकाळी सकाळी मग त्यांचा नाश्ता झाला. नाही तर दुसरं खरोखर असं मी काहीतरी करते. भाजी पोळी असते कधी, त्याच्यानंतर पोहे असतात, असं वेगवेगळं काय 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 चालू असतं. पण म्हटलं चला आज एकटेच आहेत त्याच्यामुळे मी थोडासा शॉर्टकट केलेला आहे. तरीसुद्धा नाही का म्हणजे हेल्दी आहे, त्याच्यामुळे पोट भरीचं आहे. तर सुरुवात अशी असते बघा. सकाळी सकाळी मग आरू स्कूलला गेलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्यांना नाश्त्याला देते आणि शिया तर अजून झोपलेलीच असते. पण आज सोमवार आहे त्यामुळे मला खूप सारी कामं होती. तुम्ही बघितलंच असेल ना, ज्यावेळेस किचन क्लिनिंग केलं आणि त्याच्यानंतर काय होतं, किचनमधून मी ज्या काही गोष्टी काढलेल्या होत्या ना, तर हळूहळू मी ते साफ करत होते. मग गॅलरी मला स्वच्छ करायची होती आज, त्याच्यासाठी मग मी थोडंसं पटकन आवरलं किचनमधलं. आणि उपवास असतो त्याच्यामुळे मला खूप जास्त मग इकडे नसतात कामं सकाळी सकाळी, त्याच्यामुळे मग म्हटलं चला. आणि हां, आज मला की नाही सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे केसांना रात्री मी तेल लावायला विसरली होती आणि ते आवर्जून विसरली होती. कारण की बघा मला एक होम रेमेडी करायची होती, तर ती कोणती आता ते आपण पाहूयात. तर प्रत्येकाच्या घरी आपण ॲलोवेरा खूप आयुर्वेदिक आहे म्हणून लावतो, पण खरंच तुम्ही त्याचा किती उपयोग करता हो. म्हणजे मी सुद्धा महिन्यातून एखाद्या वेळेसच एखादं पान वापरत असेल, पण म्हटलं नाही आता आपण नॅचरल ॲलोवेरा जास्त यूज करायचा, म्हणून मी बघा आता 2 पानं काढलेली आहेत. एक थोडंसं खराब आहे की नाही, तर त्याच्यासाठी मी दुसरं पान घेतलेलं आहे. आणि मला याच्यामध्ये ना माती भरायची होती कुंड्यांमध्ये, सो मी खालची जी पानं होती मग ती थोडीशी कट केली. ते भिजत ठेवलेलं आहे कारण की त्याच्यामधलं जो येलो पार्ट असेल की नाही लिक्विड, ते निघून जाईल पाण्यामधून. आणि गॅलरी मला स्वच्छ करायची. किचन क्लिनिंग केलं होतं त्यावेळेस तुम्ही बघितलंच असेल ना की खूप साऱ्या पिशव्या निघालेल्या होत्या आणि मग मी त्या सगळ्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि इथं वाळूनसुद्धा ठेवलेल्या आहेत. मग परत इकडे तिकडे अशाच पडू नयेत यासाठी मस्त म्हटलं घड्या घालाव्यात आणि त्या छान एका ठिकाणी ठेवाव्यात, म्हणजे जसं जसं लागेल की नाही तसं त्या काढता येईल. खरं तर काय होतं, ज्यावेळेस मी गावाकडून येते की नाही त्यावेळेस मग प्रत्येक वेळी काही ना काही पिशव्यांमध्ये दिलेलं असतं की नाही, आणि हे दरवेळेसच्या पिशव्या असं साठून खूप जास्त जमा झाल्यात. बघेल आता यावेळेस ज्यावेळेस गावी जाईल ना त्यावेळेस खरोखर ह्या पिशव्या महागारीच घेऊन जाते. पण चला तोपर्यंत स्वच्छ करून मी धुतलेले आहेत, कारण की नाही का म्हणजे सगळ्या गोष्टी स्वच्छ असतील ना तर भारी वाटतं की नाही. तसंच मग सगळं एका पिशवीमध्ये मी भरून ठेवल्या आणि त्याच्यानंतर मला थोडीशी गॅलरी क्लीन करायची होती, थोडंसं खराब झालेली होती. आणि मग काय होतं, पसारा असलं की मग आपण अजून दुर्लक्ष करतो, तर म्हटलं चला तिथलाच पसाराच आवरूयात. तर ज्वारीचं एवढीच राहिलेली आहे ना, तर हे पण मी थोडीशी उन्हात ठेवलेली होती. म्हटलं ऊन लागेल आणि काही कीड वगैरे असतील ना तेही निघतील आणि एकदा त्याचं दळण करून दळायला देईल, म्हणजे ते पण तिकडून सगळा पसारा जो आहे तो निघून जाईल. असं ते मी उन्हातच ठेवलेले आहे आणि 1-2 दिवसात तीसुद्धा छान असं नीट करून बॅगमध्ये ठेवून देईल, म्हणजे दळण देण्यासाठी. त्याच्यानंतर मग अगोदर झाडून वगैरे घेतली आणि जेवढं होईल तेवढं मला आता आणखीन 2-4 कुंड्या खरं तर वाढवायच्यात, पण माहीत नाही आता कधी मुहूर्त लागतोय. 2-3 कुंड्या आणखी आणणार आहे मी. आता इथं थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूयात. इथं खरोखर मी बोललेली आहे त्याच गोष्टी मी रिपीट सांगते. तर बघा ही दोन्ही जी पानं आहेत की नाही, तर आता छान कट करून घ्यायची आहेत आपल्याला.
अगोदर सगळ्या साईडच्या मी कडा काढते. खूप भारी आहे ही रेमेडी, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचे रिझल्टसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगितलेच आहेत. आणि महत्त्वाचं काय असतं बघा, ॲलोवेरा हे खूप केसांसाठी मी तर म्हणते पोषण देणारं आहे. खराब जो भाग आहे तो मी कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर सरळ छोटे छोटे तुकडे करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक करून घ्यायचे. हां, तुमच्याकडे वेळ असेल ना जास्त, तर मग तुम्ही त्याच्यातलं जेल काढून करू शकता, कारण की मग जे केसांमध्ये थोडेफार जे तुकडे अडकतील ना तेवढं होणार नाही. तर माझ्या केसांच्या लेंथनुसार मी एवढं घेतलेलं आहे. एखादं पान छोटं तुम्हाला म्हणजे छोट्या केसांना पुरेसं होऊन जातं. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या काही वस्तूसुद्धा टाकायच्या नाहीत, म्हणजे अशी अगदी झटपट होणारी ही गोष्ट आहे ना, त्याच्यामुळेच ही मला खूप आवडते. आणि याला आपण असं प्री कंडिशनिंगसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे बघा, आपण केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावतो ना, तर ते न लावता घरच्याच घरी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतंही कंडिशनर लावायची अजिबात गरज पडणार नाही. तुम्ही अनुभवा स्वतः. आणि बघा, आता सगळ्या गोष्टी मी ते कट केलेल्या आहेत, तुकडे केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला आता कोकोनट ऑइल टाकायचं आहे. तर हे बघा, रेग्युलर जे सगळ्यांकडे असतं पॅराशूट, ते 3 मोठे चमचे मी टाकलेले आहेत माझ्या केसांच्या अकॉर्डिंग. आणि हे छान बारीक करून घ्यायचं. पानामध्ये खूप जास्त प्रमाणात जेल असतं आणि ते पातळ खूप असं लिक्विड होतं, त्याच्यामुळे मग ते केस पूर्ण ओले होतात. हेच कारण होतं मी स्पाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी सांगितलेलं की संध्याकाळी मग मी ते नाही लावलेलं. तर बघा तुम्ही, असं हे खूप सुंदर लिक्विड झालेलं आहे, जेल. आणि हे पूर्णत आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे. मुळांपासून ते आपल्या केसांच्या शेंड्यांपर्यंत हे पूर्ण छान लावून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस बघा कोंडा झालेला असतो म्हणा, केस ड्राय झालेले असतात, सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट होते की केस वाढायला तर मदत होते. शक्यतो काय होतं माहिती आहे का, केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल, केस खूप म्हणजे स्कॅल्प ज्यावेळेस घाण झालेली असते, डॅन्ड्रफ म्हणा, चिकट असते, मुळं आपली एकदम हे झालेले असतात ना, हे जास्त काम करतं. म्हणजे तेल आणि कोरपड या दोन्ही गोष्टीच अशा आहेत ना की त्या आपल्या मुळांना बळकट करतात, स्कॅल्पला एकदम हेल्दी ठेवतात, कोंढा पण कमी होतो. आणि स्पेशली ड्राय केस जे असतात ना, तर ते ड्रायनेस त्याचा कमी होतो. म्हणजे ॲलोवेरा म्हणा किंवा तेल, ह्या दोन्ही गोष्टीनेच मुळात आपल्या केसांचा ड्रायनेस कमी होतो. आणि या जर गोष्टी आपण रेग्युलर जर केल्या ना, तर हळूहळू आपल्या केसांचं एक टेक्स्चर हेल्दी होतं आणि खूप नॅचरली शाईन येते, डीप कंडिशनिंग होते, हे महत्त्वाचं. त्याच्यामुळे ही रेमेडी 8 दिवसातून नक्कीच एकदा आपण करू शकतो. तर बघा, आता सगळ्या केसांना मस्त तेल लावून झालेलं आहे. म्हणजेच हे जे मी बनवलेलं आहे DIY, ते बांधून ठेवूयात. एखाद्या तासासाठीच ठेवायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे याला काही कॅरी बॅग लावावी, कॅप लावावी, काहीसुद्धा गरज नाही. आणि मग तो वेळ कसा घालवायचा, मग म्हटलं चला, खूप इकडे तिकडे त्याच्यातील जे कण असतील ना ते पडण्यापेक्षा घरात मग असं गॅलरी मला स्वच्छ करायची होती आणि तसंच मी ते नियोजन केलेलं होतं केसांचं. तर बघा, तर थोडीशी माती उरलेली होती मागच्या वेळेस आणलेली, तर मग म्हटलं ते खूप असं पिशवीन अशी कुजून घाण झालेली होती, तर म्हटलं थोडंसं गॅलरीतून आता स्वच्छता करावी. तर सगळी माती अगोदर खाली मी काढलेली आहे, ती फोडून कुंड्यांमध्ये टाकणार आहे. कारण काय झालेलं आहे, कुंड्यांमध्ये थोडीशी जागा आहे आणि मागच्या 1 महिन्याभरापासून उन्हाळ्यामुळे की माहीत नाही, पण थोडं थोडं ना असं दररोज तर झाडांना पाणी टाकते, पण असं थोडं सुकल्यासारखे म्हणा किंवा असं ते तेज दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. तर म्हटलं चला, हे माती अजून एक्स्ट्रा टाकावी, म्हणजे आत्ता ती माती थोडीशी जर त्याच्यातील हे झालेली असेल ना, तर मग या मातीतील काही पोषण घटक असतील, रानातून आणलेली माती आहे यांनी खरं तर, आणि त्याला चांगलं असं तजेलपणा येईल यासाठी सगळ्या कुंड्यांमध्ये ती माती मी अशी तुकडे करून करून टाकली. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मग पाणी टाकलं, म्हणजे सगळेच माती छान जिरून जाईल. तर हे सकाळी सकाळचं पूर्ण म्हणतात ना की निवांत वेळ असतो आणि आणखी दुसरं काम करण्यासाठी सुद्धा वेळ असतो. म्हणजे हे सोमवारी असं असतं माझं, किचनमध्ये थोडीशी गडबड कमी असते ना, तर मी असं हे एक्स्ट्राची कामं करत असते. तर बघा, 2-3 कुंड्या मला आणायच्यात आणखी, मला ना 2-3 खरोखर झाडं लावायची आहेत. बघूयात, मी नक्की तुमच्यासोबत सुद्धा त्या गोष्टी शेअर करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते गोकर्णीचे 2 वेल तुम्हाला मी मागच्या वेळी पण दाखवले होते, ते छोट्याच कुंड्यांमध्ये तसेच पाठीमागच्या साईडला ठेवलेत. आणि त्याला जागाच कमी पडते खरं तर, त्याच्यामुळे ते अजून वाढत नाही आहे. तर त्यासाठीच मला आता लवकर कुंड्या आणाव्या लागणार आहेत. तर चला, छान माती टाकून झालेली, आता पाणी वगैरे टाकून द्यायचं. आणि बघा ना, कसलं भारी वाटतं, उन्हाळा जरी असू द्या, कुंड्यांवरती पाणी टाकलं ना, एक असं वेगळंच असं फ्रेश वाटतं. म्हणजे झाडांना सुद्धा वाटतं आणि आपल्याला सुद्धा वाटतं. तर त्याच्यानंतर 2-3 बादल्या मग मी पाणी अगोदर टाकून घेतलं, माती वगैरे काढली सगळी गॅलरीमधून.
आणि शेवटी मग सगळ्या साईडने पाणी टाकून वाईप करून घेतलं. छान गॅलरी कशी क्लीन झालेली आहे. आणि हा जो मनी प्लांटचा वेल आहे ना, तो सुद्धा थोडासा सुकला आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा पाणी टाकलं. आणि फडक्याने मग वरच्या ज्या हे असतील ना ग्रिल वगैरे, त्याच्यानंतर जो कट्टा आहे तिकडे पण धूळ असते आणि सगळं मी पुसून घेतलं. कपडे वगैरे आपण इकडे सुकायला टाकतो ना, आणि उन्हाळ्यामुळे काय होते बघा, धूळ खूप उडून येते. हे असं पूर्णपणे चाललेलं असतं. एक अर्धा पाऊण तास तर सहज जातो एवढं करता करता. आणि बघा, जी मी रेमेडी केलेली होती, केसांचं सुद्धा काम झालं आणि स्वच्छतासुद्धा झाली. असं हे काहीतरी नियोजन करते, एकात एक मिक्स करायचा प्रयत्न करत असते, म्हणजे जेणेकरून काय होईल बघा, दोन्हीकडून फायदेच झाले पाहिजे. एकात एक दुसरं काम केलं की हे असं. आणि छान म्हटलं बघूयात, आता पुढच्या आठवड्यात मला गॅलरीचा उपयोग होणारच आहे, ते नंतर तुम्हाला कळेलच. तर असं हे आत्ता तरी एवढेच आहेत, आणखीन 2-3 कुंड्या वाढवेल आणि त्यानंतर मस्त गॅलरी तुम्हाला दाखवेल सजवलेली आणखी. तर बघा, 1 तास झाला पूर्णपणे गॅलरी स्वच्छ झालेली आहे छान अशी. कारण की 2 दिवस झालं म्हणजे सुट्टे गेल्या बरं का, शनिवार रविवार अशाच माझं चाललेलं की सुट्टी दिवशी तिला क्लीन करायची, कारण की 1-1.5 तास जातो तिथे मग पूर्णपणे सगळे धुवायचे वगैरे म्हटलं तर. पण चला, ह्याच्यामुळे ते झालं आणि त्याच्यामुळे हे झालं. तर आता 1 तास होऊन गेलेला. पूजा वगैरे पण झाली. आणि फुलं आणलेली जी होती ना, त्यामुळे अजून थोडंसं फ्रेश वाटलं. आणि त्यात सोमवार, त्याच्यामुळे स्पेशली धूप वगैरे, म्हणजे हे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलंच असाल की माझं सोमवारचं थोडंफार असंच रुटीन असतं. आणि बघा ना, फुलं होती ना, मग जी मी दररोजची रांगोळी जी काढत असते ना, तर फुलांमुळे सगळ्या देवांनासुद्धा फुलं आणि रांगोळीच्या कडेला पण असं थोडंसं वेगळं केलं. त्याच्यामुळे अजून छान दिसत होतं, देवघर दिसत होतं आणि मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं. तर चला, सगळे सकाळची जेमतेम कामं सगळी आवरून झालेली आहेत आणि घरात असं मस्त प्रसन्न वातावरण झालेलं आहे. गॅलरी क्लीन झालेली आहे, केस पण धुतले, त्याच्यामुळे दोन्ही कामं झाली, देवपूजा झाली. आणि आता भूक लागली, उपवास आहे माझा सोमवार, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खाते आता. त्याच्यात ना छोटे छोटे असे कण दिसत असतील तुम्हाला. तर मी ना थोडंसं फास्टमध्ये केलं होतं, महत्त्वाचं होतं म्हटलं जाऊ दे, ते मी केलं असं केस विंचरताना ते निघून जातं. आणि तुम्हाला तर असं वाटत असेल ना की म्हणजे थोडंसं घाण वगैरे, तर मग थोडंसं तुम्ही गाळून घेऊ शकता एखाद्या गाळणीने. तर असं छान 2-3 माझी महत्त्वाची कामं झालेली आहेत सकाळी सकाळी, विशेष म्हणजे. आणि काय माहिती, सोमवारी मला ना असं थोडंसं मूड असतं, म्हणजे मला उपवास असतो, त्याच्यामुळे मी सकाळी थोडंसं नाही का, म्हणजे सकाळी किचन मधली जी गडबड असते माझी ती थोडीशी कमी असते, कारण की आता फक्त मला यांना स्वयंपाक करायचा, पटकन होऊन जातो. त्याच्यामुळे मग एक्स्ट्राची जी कामं असतात ना, 1-2 पेंडिंगची मी करून टाकत असते दर सोमवारी. असं चाललेलं असतं काही ना काही माझं. तर मस्त खूप सुंदर आणि असं एकदम बघा छान वाटते. तर आता ह्याला थोडंसं सुकल्यानंतर विंचरायचं, अजून थोडेसे ओली आहेत केस पाठीमागच्या साईडली. मला जे केसांमध्ये छोटे छोटे कण दिसत होते ना, ते आत्ताच दिसत आहेत का ते तुम्हीच बघा. कारण की जरी तसं वाटलं ना, तर नाही गाळलं तर तसं लावलं तर चालतं. ज्यावेळेस थोडेसे आपले केस सुकलेले असतात ना, आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस केस विंचरतो, त्यावेळेस तुम्ही बघा रिझल्ट बघा. मी फक्त शॅम्पू वापरलेला आहे, कसलाही कंडिशनर मी म्हणजे जास्त लावतच नाही. म्हणजे तुम्ही बॉटलमधलं जेल लावा, रात्री हेअर स्पा करत असाल तर, आणि दिवसा जर त्या म्हणजे तुम्ही असं लावत असाल ना, तर बघा तुम्ही केस आणि कसले सिल्की झालेत केस. याला कोणतंही स्ट्रेटनिंग नाही, कोणतीही ट्रीटमेंट नाही, त्याच्यामुळे एवढं सुंदर रिझल्ट आलेला आहे. आणि हे फक्त घरच्या घरी 2च वस्तूंनी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर झालेत केस माझे. तर बॅक साईडने कोम्बिंग सुद्धा करून दाखवते, कारण की खूप वेळा पुढच्या साईडनेच तुम्ही केस बघतात, पाठीमागच्या साईडने असं एकदम पूर्णपणे त्याचं हे दिसत नाही लुक. तर बघा, पूर्णपणे बघू शकता केसांचं, तुम्ही शाईन बघू शकता, स्ट्रेट बघू शकता.
तर असे बघा खूप सुंदर केस झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्या पण मी रेमेडीज तुमच्याशी शेअर करते ना, तर तुम्ही ते ट्राय करत चला, स्वतः अनुभव घ्या. कारण की आणि असंही बघा खूप जर तुमचे केस ड्राय किंवा असं हे पण DIY ज्या पण गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते ना, तर ते तुम्ही यूज करत चला. नक्कीच तुमच्या केसांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक झालेला जाणवेल, माहितीये का. कारण की मी हे आजच नाही, खूप म्हणजे मला जसं कळतं ना केसांविषयी किंवा जसे माझे केस मोठे आहेत ना, हे माझं 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला ह्या गोष्टी मी आवर्जून करतेच. आणि ते खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस मी करते म्हटलं ना, तर मग माझ्या बहिणी किंवा मला जेवढे माझ्या फॅमिलीमधले जे ओळखतात की नाही चांगलं की मी केसांची किती काळजी घेते, तर आता सगळ्याच जणी तसं करतात. तर त्यांच्या केसांमध्ये सुद्धा खूप चांगली सुधारणा झालेली आहे. तर तुम्ही ज्यावेळेस कराल ना, त्यावेळेस तुमच्या केसांमध्ये सुद्धा असा छान रिझल्ट भेटेल. आणि बघू शकता खूप भारी केस आहेत. म्हणजे माहित नाही कॅमेऱ्याने तुम्हाला ते दिसतंय की नाही माहित नाही. आणि एखाद्याची पार्लरमध्ये गेल्यानंतर असे केस होतात माहिती, म्हणजे हे नॅचरली असे आहेत मस्त. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. ज्यांना शक्य आहे ना, वेळ आहे ज्यांच्याकडे, हे 8 दिवसाला तुम्ही प्रत्येक केस धुण्याला जरी केलं ना, तर हे खूप भारी आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. आता चला खूप उशीर झाला माहितीये का, मी आता चहा करते. कारण की आज आहे सोमवार आणि खरंच माझा उपवास असतो आणि मी उपवासाला जास्त काही खाल्लेलं नाही, त्यामुळे खूप भूक लागली. आता पटकन चहा पिते आणि आज लवकर स्वयंपाकाला पण लागणार आहे. तर चला, तर मग केसांविषयी मला जेवढी माहिती सांगायची होती ते मी तुम्हाला सांगितली. पण मी तेच म्हणेल की म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा आणि या गोष्टी करत चला आणि रिझल्ट तुम्हाला आपोआप भेटतीलच. आणि संध्याकाळी बघा मस्त सोमवार सोडण्यासाठी एवढं सगळं बनवलेलं होतं आणि खूप छान स्वतःसाठी स्वतः मेहनत घेतलेली होती. छान वाटतं कधी कधी असं. तर चला, तर मग या मस्त थाळीसोबतच आजचा हा व्हिडिओ संपते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.